जिल्ह्यातील 55 महाविद्यालयात विद्यार्थी सहायता जनजागृती अभियान राबवणार। सारथी, बार्टी, महाज्योती, आदिवासी विकास, समाज कल्याण विभाग यांचा सहभाग। अभियानपूर्व जनजागृतीसाठी जोरदार प्रसिद्धी करण्याचे जिल्हाधिकारी अमोल येडगे यांचे निर्देश। राज्य शासनाच्या 150 दिवसांच्या कृती आराखड्याअंतर्गत कोल्हापूर जिल्ह्यातील अनुदानित 55 वरिष्ठ महाविद्यालयांमध्ये येत्या 12 ऑगस्टपासून विद्यार्थी सहायता जनजागृती अभियान राबवण्यात येणार आहे। या अभियानाची प्रभावी अंमलबजावणी आणि यशस्वी प्रसिद्धीसाठी शाहूजी सभागृहात जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या अध्यक्षतेखाली नियोजन बैठक पार पडली। या अभियानात सारथी, बार्टी, आदिवासी विकास विभाग, TRTI, महाज्योती, सहाय्यक आयुक्त समाज कल्याण, इतर मागास बहुजन कल्याण विभाग, जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती आणि अमृत यासारख्या विविध शासन संस्थांचा समावेश असणार आहे। या संस्था थेट महाविद्यालयांमध्ये जाऊन विद्यार्थ्यांना शासनाच्या योजना, दाखले, शिष्यवृत्ती, आर्थिक सहाय्य, स्पर्धा परीक्षा प्रशिक्षण आदी लाभ थेट पोहोचवणार आहेत। बैठकीस सारथीचे सहव्यवस्थापकीय संचालक किरण कुलकर्णी, समाज कल्याण अधीक्षक सचिन पाटील, आदिवासी विकास प्रतिनिधी दिलीप घुले, अमृत योजनेचे प्रथमेश कुलकर्णी आणि प्रशांत जोशी, इतर मागास बहुजन कल्याण संचालक सुनीता नेर्लीकर यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते। या अभियानात प्रत्येक महाविद्यालयात पथदर्शी प्रकल्प, चॅटबॉट, ऑनलाईन अर्ज प्रक्रिया, आपले सरकार नोंदणी आणि ऑनलाईन दाखले काढण्याचं प्रशिक्षण विद्यार्थ्यांना दिलं जाणार आहे। यामुळे योजनांचा लाभ अधिकाधिक विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचेल असा विश्वास व्यक्त करण्यात आला। जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी 12 ऑगस्टपूर्वी किमान 8 ते 10 दिवस सर्व स्तरांवर प्रभावी प्रसिद्धी होईल असं नियोजन करण्याचे निर्देश दिले। हे अभियान मुख्यमंत्री प्रशासकीय गतिमानता अभियानात समाविष्ट करून अधिक व्यापक पातळीवर राबवावं असं स्पष्ट त्यांनी केलं आहे। अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राइब करा।